आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे कासव आपल्या घरामध्ये ठेवतो, तर ते कासव जे आहे तर ते घरामध्ये ठेवत असताना कोणत्या चुका आपण केल्या नाहीत पाहिजे हे बघणार आहोत। बरेच लोक कासव घरामध्ये ठेवतात, पण त्या कासवाला ठेवण्याची योग्य दिशा त्यांना माहीत नसते आणि कासव हे लक्ष्मीला खेचून आणतं असं सगळ्यांनाच माहीत आहे। ज्या घरामध्ये कासव असतं त्यामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, पैशाची आवक वाढते हे सर्वांना माहीत असतं। त्यामुळे आपण कासव तर आणतो, पण घरामध्ये आणल्यानंतर अनेक चुका आपल्या हातून नकळतपणे होतात आणि जो परिणाम व्हायला पाहिजे, सकारात्मक परिणाम व्हायला पाहिजे, तसा न होता उलटाच परिणाम होतो आणि घरामध्ये गरिबी दारिद्र्य येऊ लागतं किंवा पैसे आधीपेक्षा जेवढे येत होते त्यापेक्षाही कमी यायला लागतात किंवा काहीतरी फरक पडतो आपल्या व्यवसायामध्ये किंवा बिझनेसमध्ये किंवा मग आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये थोडासा फरक पडतो। हे का होतं, तर बऱ्याच चुका आपण करत असतो या कासवासंदर्भात। तर याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणत्या चुका आपण आवर्जून करायच्या टाळल्या पाहिजेत, या कासवाची योग्य दिशा काय असली पाहिजे, ते कसं ठेवलं पाहिजे, तांदळात ठेवायचं की पाण्यात ठेवायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे। कारण खूप जास्त रिक्वेस्टेड हा व्हिडिओ होता। ताई, कासव घरामध्ये कसं ठेवायचं, कोणतं असावं, कोणत्या धातूचं असावं, हे आम्हाला प्लीज सांगा। भरपूर ताईंनी दादांनी मला कमेंट केलते, मेल केलते, त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, अनेक लोक धनप्राप्तीसाठी घरात कासव ठेवतात। काही जण धातूचे कासव ठेवतात, काही जण क्रिस्टलचे म्हणजे काचेचे कासव ठेवतात, काही जण तांब्याचे ठेवतात। म्हणजे हे जे कासव आहे ते तुम्ही कोणत्याही धातूचं वापरू शकता। पंचधातूचं कासव, चांदीचं कासव, तांब्याचं कासव, क्रिस्टल म्हणजे काचेचं कासव तुम्ही वापरू शकता। पण त्यातले त्यात जर तुम्ही तांब्याचं कासव जर वापरलं तर ते अत्यंत जास्त फलदायी ठरतं आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी, वैभव ऐश्वर्य प्राप्तीसाठी तांब्याचं कासव हे अत्यंत शुभ मानलं जातं। बघा, कासव हे अत्यंत शांत आणि दीर्घायुषी जीव आहे। जिथे कासव असते तेथील वातावरण नेहमी मंगलमय असते, पवित्रता तेथे आपोआप निर्माण होते। कारण जेव्हा आपण कासव घरामध्ये आणतात तेव्हा आपोआप तिथे पवित्र वातावरण निर्माण होते। आर्थिक प्रगतीबरोबरच ते घरात सकारात्मकता निर्माण करते। घरातील आजारपण, नजर दोष दूर करण्यासाठी कासवाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो। त्यामुळे घरामध्ये नक्की असे कासव असावे। जर हे कासव पंचधातूचे जर असेल तर उत्तम, किंवा मग काचेचे असावे, तांब्याचे असावे। आता सांगितल्याप्रमाणे तांब्याचे कासव हे अत्यंत लक्ष्मी प्राप्तीसाठी शुभ मानले जाते। देवघरात हे कासव तुम्ही ठेवू शकता किंवा मग हॉलमध्ये ते ठेवू शकता। फक्त काळजी तुम्हाला घ्यायची आहे की टॉयलेट बाथरूम शेजारी हे कासव तुम्हाला अजिबात चुकून ठेवायचं नाही। नवीन कासव आणल्यास ते कोणत्याही धातूच्या डिशमध्ये तुम्ही ठेवू शकता। एवढं लक्षात घ्या की कासव हे शक्यतो खाली जमिनीवरती म्हणजे वस्त्रावरती ठेवू नका, तर त्यासाठी एखादी प्लेट, छोटीशी डिश कोणत्याही धातूची तुम्ही आणू शकता। ते जे कासव आणलेलं आहे तर त्या कासवाला पंचामृताने स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही नवीन कासव घरामध्ये आणाल। त्याचबरोबर त्या कासवाला तुम्हाला चंदन, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत, अष्टगंध, अबीर, बुक्का लावून घ्यायचा आहे आणि तुमच्या देवघरामध्ये तुम्ही कासवाची स्थापना करायची आहे। देवघरामध्ये कासवाची स्थापना करणे सगळ्यात शुभ मानलं जातं। कासव हे लक्ष्मीचे स्वरूप आहे। भगवान श्रीहरी विष्णूंचे ते रूप मानले जाते। समुद्र मंथनामध्ये कासव हे विष्णूंचा अवतार घेऊन समुद्र मंथनामध्ये ते सहभागी झाले होते अशी देखील मान्यता आहे। कोणत्याही डिशमध्ये तुम्ही जेव्हा हे कासव स्थापन कराल तेव्हा एवढं लक्षात घ्या की त्या डिशमध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे, स्वच्छ पाणी टाकायचं आहे। कासव त्यामध्ये बुडेल इतकं पाणी टाकलं तरी चालेल, किंवा कासवाचे पाय पाण्यामध्ये बुडतील एवढं तरी पाणी आपल्याला या डिशमध्ये टाकायचं आहे। हे कासवाच्या डिशमधलं जे पाणी आहे ते तुम्हाला देवपूजा करत असताना रोज बदलायचं आहे आणि जे आधी टाकलेलं पाणी आहे ते तुम्हाला रोपट्यांना घालायचं आहे।
ज्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा कासवाची स्थापना करत आहात त्याच ठिकाणी ते ठेवले पाहिजे. सतत त्या कासवाची जागा किंवा स्थान बदलू नये, कारण कासवाचे स्थान सारखे बदलणे म्हणजे लक्ष्मीचे स्थान देखील बदलणे असे होते. आणि जर तुम्ही असं सतत करत असाल, सतत या कासवाचं स्थान बदलत असाल, तर तुमचा पैसा येण्याचा मार्ग जो आहे तो बंद होण्याची शक्यता असते किंवा पैसे मिळवण्याच्या मार्गामध्ये अडथळे येण्याची शक्यता असते. तर आपल्याला असं कासवाचं जे स्थान आहे, पहिल्या दिवशी जिथे स्थापना केलेली आहे तिथेच तुम्हाला हे कासव ठेवायचं आहे. सतत त्याला वारंवार त्याचं स्थान बदलायचं नाही. अनेक जण देवघरामध्ये कासवाची विधिवत स्थापना करतात, पण त्यांना तरी देखील फायदा होत नाही, कारण याच्यामध्ये तुमच्या देवघराचं स्थान देखील महत्त्वाचं आहे किंवा त्याची दिशा देखील महत्त्वाची आहे. तुमचं देवघर हे योग्य दिशेला हवं आहे आणि त्यानुसार कासव ठेवण्याची दिशा देखील योग्य असावी लागते. तरच तुम्हाला या कासवाचा लक्ष्मीप्राप्तीसाठी योग्य तो फायदा होऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो ते कासव कुठे तोंड करून ठेवायचं. तर कासव ठेवण्याची योग्य दिशा आहे उत्तर दिशा. म्हणजे कासवाचं तोंड हे उत्तर दिशेला करणं सगळ्यात शुभ मानलं जातं. आणि तसं जर शक्य नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला देखील त्याचं तोंड करू शकता किंवा मग ईशान्य दिशेला देखील, म्हणजेच पूर्व आणि उत्तर दिशेमध्ये देखील या कासवाची स्थापना करू शकता. पण एकदा स्थापन केलं हे कासव की त्याची दिशा किंवा त्याचं स्थान वारंवार बदलू नये. त्याचबरोबर नैऋत्य दिशा म्हणजेच दक्षिण पश्चिम कोपरा जो आहे तो अत्यंत चुकीची दिशा मानली जाते कासव ठेवण्यासाठीची. त्यामुळे या दिशेमध्ये अजिबात कासव चुकूनही ठेवू नका, कारण जर तुम्ही त्या दिशेमध्ये कासव ठेवलं तर धनाची हानी होण्याची भरपूर प्रमाणात शक्यता असते. आता बघा, कासवाची जी दृष्टी आहे ती आपल्या घरात पडायला हवी असं कासव तुम्ही ठेवलं पाहिजे. देवघरामध्ये ते ठेवत असताना तुम्ही देवांकडे तोंड करून देखील ते कासव ठेवू शकता किंवा मग उत्तरेकडे तोंड करून पण ठेवू शकता. तुम्ही बऱ्याच मंदिरांमध्ये बघितलेलं असेल, कासव हे देवाकडे तोंड करून असते आणि देव हे कासवाकडे तोंड करून असतात. त्याप्रमाणेच आपल्या देवघरात देखील तुम्ही कासव जे आहे ते देवाकडे तोंड करून देखील ठेवू शकता. त्याचबरोबर क्रिस्टलचे कासव देखील, म्हणजेच काचेचे कासव देखील तुम्ही घरामध्ये ठेवू शकता. असे क्रिस्टलचे म्हणजेच काचेचे कासव हे हॉलमध्ये ठेवणं खूप जास्त शुभ मानलं जातं. पण जेव्हा तुम्ही क्रिस्टलचं पण कासव वापरता तेव्हा त्याच्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि या कासवाची दिशा पण तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून किंवा आधी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे दिशेला तुम्हाला तोंड करून हे ठेवायचं आहे. म्हणजेच आता तुम्हाला लक्षात आलं असेल की कासव हे कुठल्याही धातूचं तुम्ही वापरा, पण त्याची जी दिशा आहे, कासवाच्या तोंडाची जी दिशा आहे ती तुम्हाला योग्य ठेवायची आहे, तरच तुम्हाला त्याचे चांगले परिणाम तुमच्या घरामध्ये झालेले जाणवतील. त्याचबरोबर ज्या कासवाच्या पाठीवर सप्तधातूचे सर्व सिद्धी यंत्र असते ते कासव पण घरामध्ये ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्हाला जर असं कासव मिळालं तर तुम्ही अगदी निशंक होऊन असं कासव घरामध्ये स्थापन करू शकता. आता घरामध्ये 2 कासव ठेवणं योग्य आहे की नाही ते आपण बघूया. बघा, शक्यतो 2 कासव हे घरामध्ये असू नयेत, पण काही कारणास्तव तुम्हाला 2 कासव घरामध्ये तुमच्या असतील तर ते एकाच रूममध्ये अजिबात ठेवू नयेत. तुम्ही वेगवेगळ्या रूममध्ये हे कासव ठेवू शकता. त्याचबरोबर घरामध्ये, देवघरामध्ये वेगळं कासव आणि दुकानामध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही वेगळं कासव देखील ठेवू शकता. फक्त काळजी एवढी घ्या की दुकानामध्ये जे कासव आहे किंवा कधीही तुम्ही कासव जेव्हा स्थापन करता तेव्हा तुमच्या उजव्या हाताला हे कासव असावे, एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आता बघूयात कोणते कासव हे तांदळात ठेवायचे आणि कोणते कासव हे पाण्यात ठेवायचे. आता बघा, काही ज्या कासवांच्या मूर्त्या आहेत त्यांना या प्रकारे खालील बाजूस असे आकडे असतात. असं आकडे असलेलं कासव जे आहे ते घेणं टाळावं आणि जरी तुमच्याकडे असं आकडे असलेलं कासव असेल तर ते तुम्ही पाण्यात न ठेवता तांदळात ठेवायचं आहे. प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्या आणि त्यामध्ये हे आकडे असलेलं जे कासव आहेत ते ठेवा. किंवा जर तुमच्याकडे असं आकडे असलेलं
कासव नसेल आणि शक्यतो तसंच घ्या आकडे नसलेलं, तर ते तुम्ही पाण्यात ठेवायचं आहे. कासव नवीन आणायचं असेल तर ते शक्यतो पौर्णिमेच्या दिवशी आणावं. ते अत्यंत शुभ मानलं जातं. किंवा मग कोणत्याही शुक्रवारी एखादा शुभ दिवस बघून तुम्ही या कासवाची स्थापना घरामध्ये करू शकता. कासव कधीच बेडरूममध्ये ठेवायचं नाही, कारण ते अत्यंत अशुभ मानलं जातं. त्याचबरोबर वाद मतभेद तुमच्या घरामध्ये होत असतील, सततची भांडणं होत असतील, तर पितळी कासव तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून ठेवू शकता. असं केल्याने घरामध्ये शांतता निर्माण होऊन जे मतभेद झालेले आहेत ते सुधारण्यास मदत होते. त्याशिवाय घरामध्ये कोणतरी सतत आजारी पडत आहे, मुलं आजारी पडत आहेत किंवा मोठी माणसं सतत आजारी पडत आहेत, आजारपण आहे, तर यासाठी तुम्ही ईशान्य दिशेला हे कासव तोंड करून ठेवावे. त्याचे रिझल्ट्स हे चांगले जाणवतात. त्याचबरोबर जर तुम्हाला मूल होत नसेल तर अशा घरामध्ये तुम्ही मादी कासव जे आहे त्या मादी कासवाच्या पाठीवरती तिची 2 पिल्ले आहेत अशा प्रकारची कासव स्थापना करू शकता. त्यामुळे अत्यंत चांगले रिझल्ट्स तुम्हाला जाणवतील आणि संतान प्राप्तीसाठी तुम्हाला या गोष्टींची मदत होईल. आता बघा, बरेच जण जिवंत कासव पण पाळतात, पण जिवंत कासव पाळणं म्हणजे त्याची खूप सारी चांगली व्यवस्थित योग्य निगा राखणं पण आलंच. जर तुम्हाला जिवंत कासवाची योग्य निगा राखायला येत असेल तर तुम्ही अवश्य असं कासव घरामध्ये पाळू शकता. पण जो कासवाचा टँक आहे तो तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवावा जेव्हा तुम्ही जिवंत कासव पाळता. पण जर तुमच्या हातून काही चुका झाल्या, तुमच्याकडून योग्य ती निगा राखली गेली नाही तर त्याचा दोष हा तुम्हाला लागू शकतो. त्यामुळे मी तर सजेस्ट करेल की जिवंत कासव शक्यतो तुम्ही पाळू नका. कोणत्या पण धातूचं तुम्ही घरामध्ये कासव घेऊन या, त्याची छान अशी विधिवत स्थापना करा, त्याचं पूजन करा. कारण धातूचं जेव्हा कासव असतं तेव्हा त्याचं आपण योग्य असं पूजन करू शकतो आणि ते तुम्हाला जास्त फलदायी ठरतं. तुमच्या आर्थिक प्रगतीमध्ये, भरभराटीमध्ये ते जास्त तुम्हाला मदत करतं. त्यामुळे कोणत्याही धातूचं तुम्ही असं कासव घरामध्ये स्थापन करा. तर असे हे कासव घरामध्ये ठेवण्याचे खूप चांगले फायदे आहेत. अतिशय शुभ आहे कासव घरामध्ये ठेवणं. पण हे मी काही सांगितलेले नियम जे आहेत ते तुम्हाला काटेकोरपणे पाळायचे आहेत, तरच तुम्हाला त्याचा खूप चांगला आणि सकारात्मक असा बदल तुमच्या आयुष्यामध्ये झालेला दिसेल. हे करत असताना लक्षात ठेवा, आपले कष्ट देखील तेवढेच महत्त्वाचे असतात. जर आपण कष्ट केले आणि त्या जोडीला हे चांगले असे उपाय केले तर ते तुम्हाला यशाच्या शिखरावरती घेऊन जातात. कारण याच कासवाकडून आपण हे शिकायचं आहे की शांतपणे आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे. अशी प्रेरणा आपल्याला या कासवाकडून घ्यायची आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये तशी आपण प्रगती करायची आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तर तो जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. म्हणजे हे खूप महत्त्वपूर्ण असे नियम आहेत, जी माहिती आहे ती त्यांना देखील कळेल आणि हा जो व्हिडिओ आहे आपला तो यूजफुल ठरेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.